नमस्कार मित्रांनो. अमावस्या जर का धनुराशीची असेल, तर अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं? अमावस्या नक्की शुभ की अशुभ या संदर्भाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सामान्यतः अमावस्या जी अशुभ फलदायी समजली जाते, परंतु हे सर्वतः बरोबर नाही आहे. कारण अमावस्या ही काही राशीमध्येच अशुभ फलदायी असू शकते, परंतु सर्वच राशीमध्ये ते अशुभ फलदायी असते असं मात्र अजिबात नाही. जसं की आता आपण चर्चा करतो आहोत की समजा धनु राशीमध्ये अमावस्या असेल. अमावस्या म्हणजे रवी आणि चंद्र दोन्ही एकत्र, म्हणजे अर्थातच तुमचं चंद्र म्हणजे मन, माया आणि रवी म्हणजे तुमच्यातला कॉन्फिडन्स किंवा आत्मा, या दोघांचं मिलन असं दोघे एकत्र असतात. तिथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे चंद्राचं जे बळ असतं हे पूर्णपणे संपलेलं असतं. तर एकत्रित सांगायचं झालं तर जर का रविचंद्र कुठल्याही राशीमध्ये असेल, त्या राशीचे सगळे चांगले वाईट गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतील. जसं धनुराशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 9व्या स्थानात किंवा ज्याला आपण भाग्यस्थान म्हणतो, या स्थानामध्ये येणारी ही रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे, पुरुष रास आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ती द्विस्वभावाची रास आहे. भाग्यस्थानात येते गुरुची रास आहे. त्यामुळे या राशीचा एकंदरीत जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो हा बऱ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह असतो, सकारात्मक असतो. म्हणजे यांच्या जीवनात कितीही दुःख असतील तरी यांच्या चेहऱ्यावरती, यांच्या ओठांवर तुम्हाला कायम हसू दिसेल. एक नवीन प्रकारची जिद्द आणि नवीन प्रकारचा उल्हास किंवा फ्रेशनेस यांच्यामध्ये नेहमी दिसेल आणि जबरदस्त अशी ऊर्जा यांच्यामधून कायम असतं होत असते किंवा याच्यामधून कायम दिसते. म्हणजे या व्यक्ती कुठलंही काम करायचं असेल तर आधी काम करते, नंतर स्वस्त बसेल. ही गोष्ट खूप चांगली महत्त्वाची असते आणि ऊर्जा एवढी जास्त प्रमाणात असेल की ज्या नुसते शांत जरी बसते तरी शरीराचा कुठला तरी अवयव हा हलतच असतो. म्हणजे ऊर्जा ही कुठून ना कुठून तरी जातच असते. तर हा बघा, असं नॉर्मली या ज्या व्यक्ती असतात ज्याला आपण बिझी बॉडी म्हणतो, नेहमी कामात असतात किंवा त्यांना काम करायला नेहमी आवडतं, जी की महत्त्वपूर्ण गोष्ट आहे यांच्यामध्ये. राहणीमानाच्या बद्दल सांगायचं झालं तर ट्रेंडिंग फॅशन यांना तशी आवडते. ट्रेंडिंग फॅशन कुठलीही असेल तरी त्यांना आवडतं, पण फॅशनच्या प्रती खूप जास्त प्रमाणात अट्रॅक्शन असं काही नसतं किंवा अधिभौतिक सुखाप्रती सुद्धा खूप जास्त प्रमाणात अट्रॅक्शन असतं असं मात्र नाही. परंतु अधिभौतिक सुख उपभोगणं हे यांना आवडतं. चार चौघांपेक्षा वेगळं असावं, चार चौघांपेक्षा आपण थोडं पुढे असावं, हा जो भाव आहे कॉम्पिटिटिव्हनेस यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. या सर्वांनी ह्या ज्या व्यक्ती असतात जीवनाकडे किंवा यांच्याकडे ज्याला आपण इन्सानियत वगैरे म्हणतो किंवा ह्युमॅनिटी ज्याला आपण म्हणतो, ती यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मदत करण्याचा जो नेचर आहे, स्वभाव आहे, तो सुद्धा या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजे समोरचा व्यक्ती ओळखीचा असो किंवा नसो, या ज्या व्यक्ती असतात त्या मदतीला धावून जातात आणि सर्वतोपरी त्यांच्याने होणारी मदत करतात. ही गोष्ट याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सुरुवातीला सांगितलं की यांच्यामध्ये ऊर्जेचा जो स्तर असतो हा जबरदस्त असतो आणि कायम तो वाहत असतो. त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये ही ऊर्जा, ही अतिरिक्त जी ऊर्जा असते ती दिसू शकते. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला ह्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे धनुराशीच्या अमावस्येच्या ज्या व्यक्ती त्या थोडंसं ॲरोगंट आहेत किंवा थोडासा जास्त अतिस्पष्टपणे किंवा थोडंसं जास्त स्वतःला काहीतरी वेगळं समजणं, हा भाव किंवा असा विचार समोरच्या व्यक्तीमध्ये येऊ शकतो. परंतु तसं काही मुळात नसतं. कारण ऊर्जा जेवढी जबरदस्त असते आणि कुठलंही काम करायचं असेल तर झोकात करणारी या व्यक्ती असतात. त्यामुळे कदाचित त्या गोष्टी विचारतात किंवा एक्झॅग्रेशन ज्याला आपण म्हणतो की बोलण्यामध्ये सुद्धा हे थोडंसं जास्तपणा वगैरे म्हणतो, तो यांची स्वप्नसुद्धा जीवनाकडे बघण्याची खूप मोठी असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्या गोष्टी ते खूप काम करणं गरजेचं आहे ती म्हणजे यांचं डिसिजन पॉवर किंवा निर्णय क्षमता. यांची जी निर्णय क्षमता असते ती थोडीशी कमी असते. म्हणजे एखाद्या गोष्टीतून निर्णय घ्यायचा असेल तर घ्यायचा की न घ्यायचा या द्विधा अवस्थेमध्ये जातात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा निर्णय परत पोचत नाही. आणि जर का तुम्ही निर्णय घेतले नाही तर जीवनाला दिशा ही व्यवस्थित मिळणार नाही, जीवन भरकटलं जाईल. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या असून याही एक गुण थोडासा वेगळा असल्या कारणामुळे या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती जीवनामध्ये त्यांच्या अपेक्षित जी उंची आहे ती त्यांना पोहोचता येत नाही, तोपर्यंत पोहोचता येते. याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बघू करू असा जो भाग आहे तो याच्यामध्ये थोडासा जास्त दिसून येतो, त्यावरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी बौद्धिकदृष्ट्या या ज्या व्यक्ती असतात खूप चांगल्या असतात, शाळा कॉलेजमधले शिक्षण खूप चांगले असतात, म्हणजे सोशल ॲनिमल असतात. या व्यक्ती असतात या घरापेक्षा घरातल्या बाहेर जास्त रमतात आणि घराच्या बाहेर दुसऱ्यांना मदत करण्याचा याचा स्वभाव असल्यामुळे त्यांची जी इमेज किंवा त्यांची जी प्रतिमा असते ती जनमानसात खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. बऱ्याच वेळेस या ज्या व्यक्ती असतात त्या पॉलिटिक्समध्ये दिसून येतात, पण तो पॉलिटिक्स राजकारणात जरी गेले तरी स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही काम करणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची यांच्यामध्ये दिसून येते. फिरायला वगैरे आवडतं आणि हॅपी गो लकी सारखा त्यांचा स्वभाव असं ऊर्जेने ओतप्रोत अशा प्रकारच्या या व्यक्ती असताना पैशाचे खणखण ऐकू येत नाहीत, परंतु दुसऱ्याच्या डोळ्यातले आसवं मात्र जरूर दिसतात आणि धावून त्याच्यासाठी सुद्धा नेहमी जायला तयार असतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या आता ह्या ज्या ही जी रास आहे, साधारण धनुची रास आहे, या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात. मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा. पैकी मूळ नक्षत्रामध्ये रविचंद्र असेल तर थोडीशी काळजी करणं गरजेचं राहील, कारण मूळ जे नक्षत्र आहे कर्तृत्ववान नक्षत्र आहे. लक्षात घ्या, मूळ नक्षत्र यामध्ये असणार ज्यांचं मूळ नक्षत्र आहे त्या व्यक्ती जीवनामध्ये खूप पुढे जातात किंवा जीवनाकडे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह तर असतोच, पण तो काम करण्याची जी धडक असते ती जबरदस्त दिसून येते का, आणि त्यांचे बौद्धिक सुद्धा खूप चांगलं असतं. मात्र इथे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. समजा मूळ नक्षत्रामध्ये रविचंद्र असतील तर माता-पित्याचं सुख कमी मिळणं, डोळ्याच्या संदर्भातले त्रास होणं किंवा वैवाहिक जीवनात थोडं करायचं जो स्वभाव थोडासा ॲरोगन्स जास्त असू शकतो, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, आरोग्याच्या संदर्भातले त्रास, अशा प्रकारच्या काही गोष्टी या ठिकाणी दिसू शकतात. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ नक्षत्रामधले, खास करून पूर्वाषाढ नक्षत्रामधला जर काय रविचंद्र असेल तर त्यांचा राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नेटनेटकं, टापटीप आणि फॅशनच्या प्रती त्यांचं अट्रॅक्शन थोडंसं जास्त दिसून येतो. आणि उत्तराषाढ नक्षत्रामध्ये समजा रविचंद्र असेल तर त्यांच्यामध्ये जे लिडरशिप क्वालिटीज आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात आणि जीवनामध्ये अतिशय व्यवस्थितप्रमाणे सेटलमेंट दिसून येते. तर साधारणतः जे धनु जी रास आहे, धनु राशीचा जर का मूळ स्वभाव तुम्ही समजून घेतात तर अर्थातच त्यांचा जो जबरदस्त ऊर्जेने ओतप्रोत स्वभाव आहे तो तुम्हाला नक्की जाणून येईल, किंवा मग त्यांच्याबद्दलची काही मतं आपली थोडीशी कलुषित झालेली असतात ती थोडीशी सुधारतील, बऱ्याच प्रमाणात सुधारतील. दुसरी गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला रिलेशनशिपमध्ये ज्यावेळेस या व्यक्ती येतात, साधारणतः रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर त्यांच्या समोरचा जर रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असतो त्यांना कायम हा प्रश्न असतो की हा व्यक्ती सिरियस आहे की नाही, किंवा याचा हा रिलेशनशिप पुढे वाढवणार आहे की नाही. तर मुळात त्यांचा स्वभाव हा तशा प्रकारचा जो फार काही गोष्टी त्या सिरियसली अर्थात सिरियसली घेतात, पण त्याच्या वागण्या बोलण्यात तसा दिसून येत. आणि हा जो भाव आहे, हा जो प्रकार आहे, हा वैवाहिक जीवनात सुद्धा जाणवतो. बऱ्याच वेळा त्यांच्या वैवाहिक जीवनात त्यांना वाटतं की आपल्याला म्युच्युअल रिस्पेक्ट या व्यक्ती देत नाही, स्वतःच्या मनमानी कारभार चालतो किंवा आपल्या हिशोबाने निर्णय घेतात आणि तो निर्णय राबवतात किंवा दुसऱ्यावरती थोडंसं ज्याला आपण स्वतःची मतं लादणं हा प्रकार होता. परंतु लक्षात घ्या, ही जी रास आहे ही पुरुष तत्वाची आहे, अग्नी तत्वाची आहे. त्यामुळे या राशीमध्ये असा प्रॉब्लेम थोडासा होऊ शकतो किंवा असं तुम्हाला जाणीव होऊ शकतं, पण तशी काय मुळात त्यांच्या मनामध्ये तशी इच्छाही नसते आणि तसा त्यांचा भावही नसतो, पण तो स्वभावच तसा असतो, त्यामुळे अशा प्रकारचा अनुभव असतो. परंतु ज्याला आपण प्रेम करणं किंवा प्रेम करत जरी असले म्हणजे रिलेशनशिपमध्ये, तरी त्याचा मोठा असा दाखवणं वगैरे, त्याचा शो ऑफ करणं यांना तसा आवडच नाही, ही गोष्ट असते. परंतु मुळामध्ये यांचा स्वभाव आतमध्ये खूपच चांगला असतो. दुसऱ्याला मदत करण्यासाठी ही जी रास आहे ती नेहमी कायम पुढे समजली जाते. आपल्या या संदर्भातले विचार काय आहेत, आपली मतं काय, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.